मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत. या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. भक्त व्रत पूजापाठ करतात. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र या दिवशी कोणते खास उपाय व पूजा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून अनेक जण पारायणाची तयारी करत असणार. दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळा असतो. दत्त जयंतीच्या 8 दिवस आधीपासूनच दत्त मंदिरात सजावट पूजापाठ करण्यास सुरुवात होते. भक्त या काळात आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात, काही उपाय करतात, तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात. मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होतील, असे काही भक्त आपल्या अनुभवावरून सांगतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते, अशी मान्यता आहे. यंदाची दत्त जयंती ही 4 डिसेंबरला येत आहे. हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातो, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार आहे. या दिवशी भक्त व्रत करतात. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महत्त्व अधिक आहे. या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती असल्याने शुभयोग तयार होत आहे. या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब उजळू शकते. दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करून धनसंपत्ती, समृद्धी, सुख सर्व काही देतील. उपाय पहिला, दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा. मंदिरात जाऊन तिथे गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. काही मंदिरामध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता. त्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात, रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात, अशी मान्यता आहे. उपाय दुसरा, दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरातील लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे. गोडाचा स्वयंपाक करून त्यांना पोटभर जेवू घालावे. असे म्हणतात, आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेलं तर अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबात सदैव भरभराट राहते. उपाय तिसरा, दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध, ब्रेड, पोळी, बिस्किट असे काहीही खाऊ घालावे. तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा. कुत्रा आणि गाय हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे मानतात. महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान फोटोमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घाला. यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतील. उपाय चौथा, दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात. यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर हार, फुले व्हावेत. मग धूप दीप लावून दिवा प्रज्वलित करावा. मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. उपाय पाचवा, दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंचे नामस्मरण करणे. तुम्ही किमान 11 माळी दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवा. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते काही खास उपाय. तुम्ही सुद्धा या उपायाचा नक्की उपयोग करून घ्या. तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा सदैव राहू द्या. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.